राजेंद्र विखे पाटलांची अखेरच्या क्षणी माघार घेण्यात आली। विधान परिषद निवडणुकीत महायुतीतला तिढा सुटलाय। धनराज विस्पुते यांचीही आता माघार आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात डॉक्टर राजेंद्र विखे यांची अखेरच्या क्षणी माघार घेण्यात आल्याचं समोर आलंय। प्राधिकृत प्रतिनिधी पाठवून ही माघार घेण्यात आलेली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीला मात्र यश आहे। भाजपचे राजेंद्र विखे पाटील आणि धनराज विस्पुते नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघातून अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतलेली आहे। शिंदे गटाचे किशोर दराडे यांना महायुतीमधूनच अजित पवार गटाचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार आणि विवेक कोल्हे यांचे आव्हान। महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना याचा फायदा होणार। महायुतीचे उमेदवार दराडे आता उभे आहेत, पण त्या महायुती उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल, त्यांच्या संधी नाही। म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील त्यांनी अर्ज भरला होता। मी आज त्यांना बोलावलं होतं, विनंती केली त्यांना की बाबा आपला महायुतीचा उमेदवार आहे, आपला तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे। ते विचार करतो म्हटले ते, त्यामुळे आता लेट अस होप। फक्त अर्धा तास आहे की अर्धा तासामध्ये ते मागे घेतील असं वाटतं आपल्याला? पाऊण तास आहे। असं आहे की माझी अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।